fighters, please come. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नरेश ढिंडळे आणि कल्पेश प्रशिक्षक आणि अशा रीतीने हा संघ सादर होणार आहे या पहिल्या मॅच मध्ये. आणि ज्या प्रकारे आपण पहिल्या संघाची एंट्री पाहिली आहे या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये यश फायटर्स समोर 2 हात काढण्यासाठी सज्ज होणार आहे असा एक दादा संघ ज्यांनी काल शेवटच्या क्षणाला चित्तथरारक विजय मिळवलाय आणि असा संघ आता 2 हात काढणार आहे नरेश जिंगलँड टीम समोर. इन्व्हाइट करूयात त्या दिग्गज संघाला, त्या दादा संघाला. त्या संघाचं नाव आहे द नेक्स्ट टीम ऑफ दिस सेमीफायनल नंबर 1. The team name is Vikas 7. स्वप्नील लोखंडे and team निलेश भगत सर त्यांच्या पाठीशी ॲज अ कोच म्हणून आणि या बॅटलमध्ये मॅच करण्यासाठी यश फायटरवर समोर सज्ज होताना दिसणार आहेत या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये. दोन्ही संघाला विनंती आहे आपण लगेचच लाईन अप करायचंय. तर आदरणीय धर्मसेवक सोन्यादादा पाटील शेठ, त्यानंतर जग्गे पाटील शेठ, त्याच्या समवेत आदी मान्यवर मंडळी, विजयजी गायकर, उप शहर सचिव जितेंद्र गोंधळे सर, या सर्वांना विनंती आहे. त्यानंतर महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे निखिलजी जांभळे सर, या सर्वांना विनंती आपण कोर्टच्या दिशेने यायचं आहे. तर श्रीफळ वाढवून आजच्या दिवसाचा शुभारंभ आदरणीय सोन्यादादा पाटील शेठ यांच्या शुभ हस्ते. गणपती बाप्पा. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण कोर्ट सामन्यामध्ये दोन्ही संघांना दोन्ही कर्णधार आपण ओळख पटवून द्या आपल्या खेळाडूंची. सोन्यादादा पाटील यांना की आपण समोर यायचं, आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार चला या आपण एक मोठी भिडंत या VVKPL स्पर्धेमधील आणि या भिडंतमध्ये कोणता संघ कोणावरती हावी होईल येणारे काळवेळ सांगणार आहे. त्या अगोदर नाणेफेकीचा कौल कोणाकडे जातोय. दोन्ही कर्णधार, एका बाजूला स्वप्नील लोखंडे, दुसऱ्या बाजूला नरेश जिंदळे. आदरणीय
सोनेदादा पाटील शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. आणि नाणेफेकीचा कौल विकास 7 जिंकलाय आणि ग्राउंड स्वीकारले. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना की आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हा. तसेच मंचावरती आपण पाहू शकता ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन या शेवटच्या अंतिम दिवसाचा आपण पाहिला. धर्मसेवक आदरणीय सोनेदादा पाटील शेठ त्यांच्या समेत जेके दादा पाटील शेठ आणि त्यांचा भाचा जय जैतापकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर मनसे उपशहराध्यक्ष विजयजी गायकर, उपसहसचिव जितेंद्र गोंधळे आणि महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे निखिलजी जांभळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. सो फर्स्ट सेमीफायनल आणि त्याची सुरुवात. क्या बात आहे. गणरायाचं नाव घेतलं जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो या VVKPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि आगाज झाला सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचा आणि आगाज होत असताना पहिली चढाई रिक्त एम्प्टी रेड नितीन शेखरच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र स्वप्नील लोखंडे स्वतः चढाईसाठी आले. थांटेज काढण्याचा प्रयत्न मिल्कावरती हल्ला केला परंतु तो तितकासा सफल नाही आणि इकडून सुद्धा रिक्त चढाई एम्प्टी रेड. यश फायटर संघाचा संघनायक, संघाचा मोरक्या, कर्णधार आणि आयकॉन नरेश इंडळे नॅशनल प्लेयर यावेळेला चढाईसाठी आलाय 7च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का? हँडटच काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. डाव्या कोपऱ्यावरती हल्ला आणि कोणत्याही प्रकारे हाताचा स्पर्श नाही. ॲज अ सपोर्टिंग रेडर म्हणून ज्यांनी चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये दाखवली होती स्वप्नीलच्या खांद्याला खांदा लावत असताना असा रोनल्ड यावेळेला चढाईसाठी आलाय 7च्या डिफेन्समध्ये. यश फायटरच्या कोर्टमध्ये काही ते गुणाची कमाई केली जाईल का? अतिशय सुंदर वातावरण. प्रेक्षकांना विनंती आहे समोरचे प्रेक्षक की मागे तुमच्या जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सामना दिसायला हवा इतका गॅप तरी ठेवा आणि डाव्या बाजूला आलात तर बरं होईल. आणि सुरुवात थर्ड रेडने होतीये. डू ऑर डाय. डू ऑर डाय मध्ये नितीन शेखर आलाय. काही ते टच केला होता का? हँड टच काढण्याचा प्रयत्न पायाला स्ट्रेच केलं होतं त्यानंतर हातामध्ये सुद्धा अंतर वाढवलं. यशने यावेळेला दबोचलंय. अतिशय चांगला ब्लॉक आणि त्यानंतर बाकी काम डिफेन्सने केलाय आणि सिंगल पॉइंट. आणि हे स्वाभाविक होतं. ना डिफेंडरने दाखवलं ना चढाईपटू बोललाय की पॉइंट मिळालाय. पॉइंट मिळणार कसा हा सुद्धा एक प्रश्न आहे. स्वप्नील लोखंडे यावेळेला डू ऑर डाय मध्ये आलाय. चपळाईची चढाई करून दाखवावी लागणार आहे. गुणाची कमाई केली जाईल का? तर येस. काय जबरदस्त दबोचलंय. 6 नंबरने आपली दहशत दाखवली आहे आणि गुणाची कमाई होतीये. सिंगल पॉइंट. तर आदरणीय सन्माननीय वसंत धवन सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल वसंत धवन सर यांना की आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. या कबड्डीची सेवा करत असताना गेल्या 90 वर्षांची परंपरा जपणाऱ्या श्रीराम कबड्डी संघाचे सर्वा आदरणीय वसंत धवन सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल सर आपण मंचावरती विराजमान व्हा. जो पहिला कबड्डी महर्षी पुरस्कार अनाऊन्स केला गेला आणि त्या पुरस्काराचे विजेते आदरणीय वसंत धवन सर
आणि ते आपल्या मंचावरती इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात आणि खरोखरच अभिमानास्पद बाब आहे आपल्या सर्वांसाठी. ते आजही या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या कबड्डी प्रती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी मंचावरती उपस्थित होताना दिसत आहेत. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल. मैदानाच्या दिशेने जात आहोत ज्या ठिकाणी नितीन शेखर पुन्हा एकदा चढाईसाठी आले आहेत. ओहो, यश ऑलरेडी ॲडव्हान्स येऊन थांबले होते आणि अंतर खूप कमी होतं. नितीन शेखरच्या एका स्टेपिंगमध्ये तिथे हँड टच होताना दिसलेत आणि सिंगल पॉईंट मिळेल यश फायटर्सच्या संघाला. त्यानंतर वसईविरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सल्लागार ऋषिदादा देसाई, उपाध्यक्ष दिलीप शर्मा, गजेंद्र लॉसन कोरिया यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना की आपण सुद्धा विराजमान व्हा. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर वैभव पाटील, तेजस म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे जितू क्षत्रिय, सुजित केसरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. विमल सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांना विनंती आपण येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत VVKPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. थर्ड रेड डू ऑर डाय 1-2-2-1 आणि थर्ड रेड मध्ये 8 नंबर जसं प्रदान केला. चढाईपटू चढाईसाठी आलाय. 7चा डिफेन्स, काय गुणाची कमाई केली जाईल का यावेळेला? डायरेक्टली डाईव्ह लगावून पायावरती स्वतःला झोकून दिलंय. कोणतीही संधी नाही तिथून एस्केप करून निघून जाण्याची. सिंगल पॉइंट मिळेल. जमीलची बाजू काय आहे दोन्ही संघांसाठी? तर दोन्ही संघ मोठ्या पेशन्सला घेऊन आलेले आहेत. संयमाचा खेळ दाखवतात आणि सातत्याने डू ऑर डाय वरती खेळण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्यांना माहित आहे या मॅचचं महत्व काय आहे. सेमीफायनलचा हा सामना, सेमीफायनलचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये यश फायटर विचार करत असेल की जी दहशत या अगोदर दाखवली गेली त्या दहशतीला कायम ठेवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने विकास 7 कालचा चित्तथरारक विजय, त्यामध्ये झालेल्या चुका, त्या चुका पुन्हा दोहरणार नाही याची काळजी घेऊन खेळ करेल. रोनल्ड पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कामे केली जाईल का? पुन्हा एकदा दबोचलाय. डावा कोपरा वेगळ्या बहरामध्ये दिसतोय आणि त्याने मात्र आतापर्यंतची कामगिरी केली ती अतिशय उल्लेखनीय आहे. आणि थर्ड रेड मध्ये आता सुपर टॅकल ऑन आहे. ही कहाणी काहीशी वेगळी आहे. डू ऑर डाय असताना 3चा डिफेन्स येणं म्हणजे चढाईपट्टूसाठी समोर ब्लॉक करण्यावरती हे काय झालंय? सिद्धांत हात पुढे करत असताना दिसलाय आणि या मोक्याच्या क्षणाला 2 गुणांची कमाई करून जातोय चढाईपट्टू. सुपर टॅकल ऑन असताना अशा प्रकारची चढाई म्हणजे ऑल आउटला जवळ आणण्याचं कार्य केलं आणि यश फायटरची ही रॉयल स्टार्ट होत असताना पाहायला मिळतीये. 1-6-6-1 असं असताना चढाईपट्टू चढाईसाठी गेलाय. 7चा डिफेन्स बोनस ऑन आहे. काय बोनस साठी जातील का? खोलर चढाई मिल्कावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बोनस इकडे 1+2 तिकडे आणि ऑल आउट. ही चालाकी आहे. फर्स्ट टाइम आउट यश फायटरने घेतलाय. गरजेचा सुद्धा होता. ज्या मोमेंटमने पुढे जात आहेत त्या मोमेंटमला कुठे ना कुठेतरी कायम ठेवण्यासाठी योग्य निर्देशन मिळणं गरजेचे आहेत आणि त्यामुळे प्रशिक्षकाकडून काय निर्देशन मिळत आहेत यावरती सर्वांच्या नजरा आहेत. गुणतालिका चला चढायला सुरुवात. नरेश ढिंगले नॅशनल प्लेयर यावेळेला चढाईसाठी आलाय. मुख्य संघ अमाया क्लासिक क्लब आणि आता यावेळेला यश फायटरचा ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून खेळ साकारतोय. 7च्या डिफेन्स मध्ये आलाय. ओहो, दबाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलाय की त्याला झेलणं मुश्किल होऊन बसलंय आणि ती स्थिती पुढे दिसून येते. डिफेन्स मध्ये स्वप्नील लोखंडे आयकॉन प्लेयर आणि बोनस घेण्याचा प्रयत्न केला आणि बोनस मिळालाय. एखाद्या मोठ्या बढतीला भेटण्यासाठी बोनस हा सर्वाधिक मोठा अस्त्र असतो असं अनेक वेळा आपण पाहिलंय आणि वन ऑफ द ग्रेट प्लेयर अनुप कुमारने ते सर्वांना निदर्शनात आणून सुद्धा दिलंय. आणि तोच पवित्र इथं घेत असताना स्वप्नील लोखंडे बॉडी स्ट्रेच करून
दोन्ही पायांमधील अंतर वाढवलं होतं आणि यशवरती हँडटच काढण्याचा प्रयत्न केला गेला नितीन शेखरच्या माध्यमातून, परंतु तितकासा सफल नाही आहे आणि शांत चित्ताची चढाई करून आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा जातोय. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. वसईविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. सात डिफेन्स समोर ब्लॉक काढण्याचा प्रयत्न, रोलंडला दबोचलाय का, तर येस दबोचलाय. दबोचण्याच्या मागचे कारण काय होतं, नरेश निलेच्या हातामध्ये अँकल होता आणि त्यामुळे हा गुण मिळेल. सिंगल पॉइंट टॅकल मध्ये 1 गुणाची कमाई होईल. अनेक प्रेडिक्शन्स अनेक क्रीडा चाहत्यांनी केलेले असणार आहेत. कोणता संघ फायनल मध्ये दिसेल कोणता नाही. काहींची प्रेडिक्शन फेल होणार आहेत, काहींची प्रेडिक्शन खरी ठरणार आहेत आणि त्या प्रेडिक्शन दरम्यान कोणता संघ आता कोणासाठी खरा आणि कोणासाठी खोटा राहतोय ही अडारी काय वेळ सांगणार आहे. नितीन शेखर यावेळेला हँडटच करण्याचा प्रयत्न करत होते. सिद्धांतवरती तो केलेला हल्ला होता उजव्या कोपऱ्यावरती, त्यावरती कोणताही गुण नाही आणि आता स्वप्नील लोखंडे स्वतः चढायसाठी पुन्हा एकदा आलाय. 7चा डिफेन्स आणि या 7च्या डिफेन्स मध्ये हो इथे बोनस घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बोनस झालाय. लेफ्ट इन आणि लेफ्ट कॉर्नरच्या मधून थर्ड रेड मध्ये मला वाटते अभि 5च्या डिफेन्स मध्ये चपळाईने चढाई करावी लागेल, कारण इथं बोनस ऑफ आहे म्हटल्यानंतर खोलवर चढाई करून गुण मिळवावे लागतील. डिफेन्स पूर्णपणे तयार आहेत त्याच्या त्या चढाईवरती गुण मिळवण्यासाठी. ओहो काय घडलंय, स्वतःचा बॅलन्स गेलाय डाव्या कोपऱ्याचा आणि त्यामुळे गुण बहाल झाल्यासारखे चित्र आहे. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा मिळेल. 2 ते 3 गुण असे मिळालेत की त्या गुणांना कोणत्याही प्रकारे घेण्यासाठी रेडरने एफर्ट लावले नव्हते आणि म्हणूनच कदाचित हा फासला थोडासा मोठा वाढलाय. 4-13 13-4 9ची बढत आहे यश फायटरकडे आणि समोर विकास 7. तर आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती आई जोदानी कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील, त्याचबरोबरीनं नगरसेविका हेमंगाताई पाटील मॅडम यांचा एक खास भेट देऊन सन्मान केला जातोय. आदरणीय सोनेदादा पाटील शेठ त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खास करून ही भेट. समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य धर्मसेवक आदरणीय सोनेदादा पाटील शेठ आणि त्यांच्या समवेत उपस्थित जेके दादा पाटील शेठ, त्यानंतर जयजी जयतापकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून हा केलेला सन्मान. धन्यवाद सर. हा केलेला गोड सन्मान, दादांप्रती असलेलं प्रेम आदर हा संपूर्ण काहीसा या चित्रातून दिसून आलाय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय जिथे 13-4 4-13 म्हणजेच 9चा फासला कायम आहे. स्वप्नील लोखंडे या वेळेला चढाईसाठी आलाय. स्वप्नील लोखंडे आणि नरेश जिंगळे एकाच संघामधून खेळतात. आता मात्र एकमेकांसमोर विरोधक म्हणून काम करायचंय, खेळ करायचंय आणि हा खेळ करत असताना कोण बाजी मारडे अभि आलाय आणि 4चा डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का. डावीकडून उजवीकडे जाण्याचा प्रयत्न, यश आता डाव्या कोपऱ्यावरती आणि सिद्धांत चूक केली आहे. खोलवर चढाई केली गेली होती आणि हाताला पकडण्याचा प्रयत्न. कबड्डीमध्ये हा प्रयत्न नेहमीच यशस्वी होता असं नाही, कधी कधी यश लाभतं. समोरून दबोचण्याचा प्रयत्न केला गेलाय. दबोचलंय का, तर येस दबोचलंय. टॅकल पॉइंट मिळेल. चला टाइम आउट घेतला गेला आणि त्यानंतर
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे खेळाडूंनी कृपया करून आपल्या कोर्टमध्ये जर्सी नंबर 7 ग्रीन कार्ड चढाईला सुरुवात 2च्या डिफेन्स मध्ये आता नरेश जिंकले आहेत आणि सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन असताना काय सुपर टॅकल केलं जाईल का? यश यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आहेत, स्वप्नील उजव्या कोपऱ्यामध्ये. नरेश साठी खूप मोठी संधी आहे. ओहो, दबावण्याचा प्रयत्न स्वप्नील लोखंडे ने केली है कमाल, मागे खेचले गेले नरेश ढिंडले. सुपर टैकल, क्या ये सुपर टैकल होगा? हाँ जी होगा, हुआ है. 2 गुणांची कमाई. नरेश ढिंडलेला कोर्टच्या बाहेर पाठवलंय. दोन गुणांची कमाई. चला छोटे कंपनी, उड्या मारायच्या नाहीयेत, नाचायचं नाहीये. हा असं चालेल, उड्या नका मारू. फक्त तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो, फक्त सेलिब्रेट करा, फक्त नाचू नका. सगळेच 3चा डिफेन्स आता, आणि या 3च्या डिफेन्स मध्ये नितीन शेखर येते. सुपर टॅकल झाला त्यावेळेला फक्त सुपर टॅकल नाही झाला तर महत्वाचा खेळाडू म्हणजेच कॅप्टन आयकॉन कोर्टच्या बाहेर गेलाय. आणि आता 3च्या डिफेन्स मध्ये नितीन शेखर. पाहूयात कशा प्रकारे खेळ करतोय. शांत चित्ताची चढाई, स्वाभाविक खेळ आहे नितीनचा, आणि तो स्वाभाविक खेळ साकारेल की अजून काहीच वेगळं चित्र. चांगला कंट्रोल बॉडीवरचा, लॉबीच्या जवळपास जाऊन स्वतःला सावरलं आणि तिथून मात्र आपली चढाई ग्राह्य ठरवत असताना सुखरूप आपल्या कोर्टमध्ये आलाय. स्वप्नील लोखंडे पुन्हा एकदा चढाईसाठी. 6चा डिफेन्स. बोनस ऑन आहे. बोनस ऑन असताना बोनस घेतलं जाईल की अजून काहीच वेगळं चित्र. बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न, ये बहुत ही बडी गलती आहे. बोनस +1 असे 2 गुण मिळतील. आणि या 2 गुणांनी काय केलं? 2 महत्वाचे खेळाडू. 6 नंबर हा महत्वाचा डिपेंडर होता, तो कोर्टच्या बाहेर गेलाय. याचा आयकॉन ॲज अ कॅप्टन म्हणून खेळणारा नरेश जिंडले कोर्टच्या बाहेर आहे. आणि आता जे काही खेळाडू उरलेले आहेत, मग तो मिल्खा असेल, अभि असेल किंवा नितीन असेल, यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि असं असताना 4 चढाई दुसऱ्या कोर्टमध्ये आहे. वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय हेमंत बंधू मात्रेचा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं. त्यानंतर उपाध्यक्ष आदरणीय माणिकराव दुतोंडे सर, त्यानंतर तसेच आतिश पाटील तात्या यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करेल सर आपण सर्वांनी आसनस्थ व्हा. त्यानंतर त्यांच्यासोबत वैदेश कोळी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. सर्वांना विनंती आहे तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून या कार्यक्रमादरम्यान धर्मसेवक आदरणीय सोन्यादादा पाटील शेट्टी यांची प्रार्थने उपस्थिती आपण पाहिली आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी सर्वांना विनंती करेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आज वेळात वेळ काढून सोन्यादादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यांच्या समवेत आदरणीय JK पाटील दादा सुद्धा आहेत, त्याचबरोबर जयजी जैतापकर सुद्धा आहेत आणि बाकी सर्व आदी मंडळी, त्या सर्वांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल. त्यानंतर पुढील सन्मान JK पाटील सर यांचा सुद्धा इथे केला जातोय. मी दादांना विनंती करेल दादा आपण सन्मानित करायचंय.
जे के पाटील सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद जे के दादा, आपण सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित. त्यानंतर जयजी जैतापकर, अच्छा विजय गायकर सर या ठिकाणी त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. विजयजी गायकर सर यांचा यथोचित सन्मान इथे होतोय. त्यानंतर जय जैतापकर सर, आपण सुद्धा या. आपला सुद्धा उपशहर सचिव जितेंद्र गोंधळे सर यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर निखिलजी जांभळे सर, महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष निखिलजी जांभळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आई जुदानी कलाकडा मंडळ, त्यानंतर उत्सवमूर्ती आदरणीय विनोददादा पाटील यांच्या वतीनं नेक्स्ट मॅच साठी पहिला पुकार. दोन्ही टीमने लवकरात लवकर जाऊन तयारीला लागायचंय. व्हीव्ही पॅन्थर्स आणि अवंती 11. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. काल एक अनाउन्समेंट केली गेली होती, या स्पर्धेचा जो कोणी चांगला व्हिडिओ काढेल या स्पर्धेचा चांगला व्हिडिओ काढेल त्या व्यक्तीला आपण इथे एक स्पेशल गिफ्ट म्हणून एक ट्रॉफी देणार आहोत. तर तो व्हिडिओ तुम्ही अनिल दळवी, केतन पाटील किंवा दत्ताराम हातीम आणि संकेत शिंदे म्हणजे बंटी यांच्याकडे दिलात तरी चालेल, तुमचं नाव सांगून. आज या स्पर्धेच्या शेवटी ज्याची कोणाची चांगली व्हिडिओ असेल त्याला ती स्पेशल ट्रॉफी दिली जाणार आहे. कोपरी गावचे समालोचक आदरणीय धनंजय पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल धनंजय, आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत या VVKPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रिव्ह्यू रेफर केला गेलाय, काय ते गुण आहे का ते सुद्धा पाहिलं जाईल. पंचप्रमुख अच्युत सातवी सर त्या ठिकाणी जॉईन झालेत आमच्या टेक्निकल टीम बरोबर आणि निर्णय काय येतोय. तसेच सायदी स्पोर्टचे ओनर आमचे समालोचक मित्र दीपेश माने सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. माजी सभापती आदरणीय प्रशांत राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आपण होतं. मी विनंती करेल साहेब, आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. मी विनंती करेल प्रशांत राऊत साहेबांना की आपण स्थानापन्न व्हायचंय. चला, थर्ड रेट डू आर डाय आणि डू आर डाय मध्ये दोनच्या डिफेन्स मध्ये आता अभि आलाय. एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला रोनाल्ड. काय इथे गुणाची कमाई केली जाईल का? जर गुण कमावले तर 2 मिळतील. 9-17, 17-9.
चांगली स्थिती आहे. दबोचले का सुपर टॅकल ऑन असताना दोघेही तुटून पडल्यात. यश रोनाल्ड अभिला झालाय टॅकल. दुसरी सुपर टॅकल होताना पाहायला मिळतीये विकास सेवनच्या माध्यमातून आणि गुणांना बढत सुद्धा मिळतीये. 11-17 17-11 6चा पासला अजूनही दुसऱ्या आपला सुरुवात झाली आहे. रोनाल्ड आला यावेळेला चढाईसाठी आणि रोनाल्ड येत असताना 6चा डिफेन्स आहे. त्यानंतर अमाया क्लासिक क्लबचे प्रशिक्षक आदरणीय अमित पेंडेकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. नरेश ढिंडळे यावेळेला 3च्या डिफेन्स मध्ये आलाय. सुपर टॅकल ऑन असताना कशा प्रकारचा खेळ केला जाईल रोनाल्डच्या दिशेने म्हणजे उजव्या कोपऱ्यावरती खोलवर चढाई काढण्याचा प्रयत्न हँडटच काढण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न नव्हे त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेत. एका गुणाची कमाई केली जाते. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळ आयोजित चेतन स्मृती चषक वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगचा हा थाट वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा अशा लीग स्पर्धेचं आयोजन जिथे तालुक्यातील सगळ्यांना स्थान मिळेल. ओहो डिफेंड काय गुणाची कमाई केली जाते का तर येस सिंगल पॉइंट आणि आता ऑल आउटचा खतरा आहे. दुसरा पुकार व्ही पॅन्थर्स आणि त्यांच्या समोर अवंती 11 दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. दुसरा पुकार आणि दोन्ही संघांनी लगेचच प्रवेशद्वाराजवळ यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे प्रवेशद्वाराजवळ येऊन आपण तयार राहायचंय. शूज घालून तयार राहायचंय. प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल आणि त्यांच्या समोर आपल्याला दुसऱ्या मॅचला सुद्धा सुरुवात करायची आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी समन्वय समितीचे आदरणीय पडेलकर सर त्याचबरोबरीनं गीता मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात आणि त्यांची संपूर्ण टीम सुद्धा इथे आली आहे. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आई जीवदानी कलाक्रीडा मंडळ व वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मित्र हो मंचावरती उपस्थित ज्या गीता मॅडम आहेत त्या मंचावरती उपस्थित त्या गीता मॅडम आपण पाहतात त्या राष्ट्रीय प्लेयर आहेत. राष्ट्रीय खेळाडू आहेत. वेलकम मॅम. पुन्हा एकदा या कबड्डीच्या थरारा दरम्यान आपलं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी 24-13 ही स्थिती आहे.
24-13, 13-24 अशी गुणतालिका आहे आणि असं असताना काय पलटवार केला जाईल का? पलटवार करण्यासाठी विकास 7 पुन्हा एकदा सज्ज झाली आहे, परंतु नरेश झेंडे यांचा यश फायटर हा संघ कोणत्या प्रकारे हार मानायला तयार नाही आहे. ज्या अनुषंगाने सुरुवात झाली होती, ज्या प्रकारे या मॅचला किंवा या स्पर्धेमध्ये ज्या इंटेंटने हा संघ खेळ करताना दिसला होता, तो इंटेंट कुठेही डगमगू दिलेला नाही आहे. ॲज पर प्लॅनिंग एक्झिक्युशन प्रॉपर होत आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी विकास 7 साठी अडचणी वाढत आहेत. आणि स्वप्नील लोखंडे आणि टीम आणि थोड्याच वेळात इथे तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्यामुळे अनेक मान्यवर या मंचावरती दिसतील. प्रमुख उपस्थिती इथे चढायला सुरुवात विकास 7शी आणि एक छोट्याशा विश्रांतीनंतर आता 7 षटपेचमध्ये पाहूयात काय गुणाची कमाई केली जाते का. बोनस घेण्याचा प्रयत्न लेफ्ट इन आणि लेफ्ट कॉर्नरच्या मधून आणि त्या बोनसमध्ये बोनस घेत असताना काय तो बोनस मिळाला का त्याची सुद्धा पुष्टी मिळेल, परंतु त्या अगोदर बाहेर काढून काढण्याचा प्रयत्न मिल्खा बोनस प्लस पॉइंट. येस 2 पॉइंट्स. अभिप यावेळेला चढाईसाठी 7च्या डिफेन्समध्ये हो हो डॅश केलाय का. येस डॅश केलंय. रेडर आउट, रेडर बाद आणि त्याला मात्र कोर्टच्या बाहेर जावं लागेल. चला दोघांनी थांबायचंय. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर या कबड्डीच्या थराराला
स्वाभाविक होतं तिथून टर्न पुढे येण्याचं आणि टर्न पुढे आलाय. येत असताना 2 गुण मिळतात. चला दोन्ही संघ आपण शूज घालून तयार राहायचंय आणि आगमन होत आहे. शुभ आगमन. प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजे चुमामा सर्वांच्या लाडके आप्पा. मी विनंती करेल आपण की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. थँक्यू सो मच. मंचावरती आपण पाहू शकता मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजे तुम्हा सर्वांच्या लाडके आप्पा पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान उपस्थित होताना पाहायला मिळतात. क्रीडा साहित्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धांदरम्यान त्यांची प्रार्थना उपस्थिती आपण पाहत असतो. असे आप्पा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय. थँक्यू. तसेच सूर नवा ध्यास नावाचे उपविजेते त्यानंतर मंदामाई फेम अनिमेश ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या VVKPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मी दोन्ही संघांना विनंती करतोय आपण लगेच शूज घालून तयार राहायचं आणि लाईनअप करायचंय. VV पॅन्थर्स आणि अवंती 11. शेवटचे अंतिम 5 मिनिटं शिल्लक आहेत या मॅचला आणि इथे अँकल होल्ड झालाय. एका गुणाची कमाई होईल. VV पॅन्थर्स अवंती 11 दोन्ही संघ आपण तयार राहा. तीनच्या डिफेन्स मध्ये स्वप्नील लोखंडे यावेळेला चढाईचा डायला सुपर टॅकल ऑन आहे. पहा 2 संधी आहे तिथे. काल ज्यावेळेला विकास 7 संघ खेळला त्यावेळेला सुद्धा अशा सिच्युएशन मध्ये होता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आणि आता सुद्धा तीच स्थिती आहे. कालच्या दिवसापासून 3 मिनिटं शिल्लक होती आता तर 5 आहेत. फायदा उचलला गेलाय. सिंगल पॉईंट मिळालाय आणि तिथे 2 रेडर आता शिल्लक असताना नितीश शेगर चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये नितीश शेगर काय गुणाची कमाई करेल का की इथे लास्ट 4 मिनिट्स 2 खेळाडू कोर्टमध्ये शिल्लक असल्या कारणानं ऑल आउटचा खतरा जरूर आहे परंतु सुपर टॅकल ऑन सुद्धा आहे. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दोन्ही गोष्टी आहेत. कोण कोणावरती हवी ठरेल. स्वप्नील लोखंडे की नरेश जुनले नितीन शेगर हा सुद्धा आहे आणि याचा अर्थ असा स्वप्नीलसाठी तितकं सोपं राहणार नाही आहे. 1 2 काय घडलंय 2+2 ऑल आउट. महत्वाच्या क्षणाला त्या अंतिम क्षणाला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी चांगली चढाई मॅचला टर्न करणारी चढाई केली आहे स्वप्नीलने. नाचायचं नाहीये टाळ्या वाजवायच्यात फक्त. नमंदमाई शिकलेली नव्हती का नमंदमाई. पहा जे गाणं आपण ऐकलं त्या गाण्याचे सिंगर अनिमेश ठाकूर आपल्या मंचावरती आहेत. सूरनवा ध्यास नावाचे उपविजेते आणि त्यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजेच आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हा सामना अतिशय चांगल्या रीतीने रंगलाय. 25-24 24-25 ऑल आउट ऑल इन
6चा डिफेन्स 7चा डिफेन्स नरेश दिनले दबोचलाय ये हुई ना बात खिलाड़ी वो होता है जो बाजू में पलटवार लाए आणि पलटवार केलाय स्वप्नील लोखंडेने लाजवाब खेळ लास्ट 3 मिनिट्स आणि 3 मिनिटांमध्ये आता काय करणार आहे 6च्या डिफेन्स मध्ये रोनाल्ड आलाय काय गुणाची कमाई करेल का काय गुण मिळेल का नाही प्रचंड गरमाईमध्ये शांतचित्ताचा खेळ करणे त्या खेळाचं नाव आहे कबड्डी आणि या कबड्डीमध्ये आता ती शांतता कोण बाळगेल ही येणारी काय वेळ सांगणार आहे तितकासा वेळ नाही आहे कमी वेळामध्ये जास्त विचार करून योग्य ती समयसूचकता दाखवावी लागते कबड्डीमध्ये आणि अशी समयसूचकता काही ते दाखवली जाईल का नितीन शेखर कडून 7च्या डिफेन्स मध्ये आलाय गुणाची कमाई होईल की नाही 25-25 हिसाब बराबर काय स्कोर लेवल आहे आणि स्वप्नील पुन्हा एकदा कोर्टमध्ये जातोय यश फायटरच्या कोर्टमध्ये सध्याला त्यांचा आयकॉन खेळाडू नाही आहे ओहो मिल्खा आला होता वेळ आली आहे काळ आलाय का जर काळ आला असेल तर 2 गुण मिळतील नाहीतर 1 गुण मिळेल येस बोनस सिंगल पॉइंट अभि आलाय अभिला सांगावं लागणार आहे अभि नाही तो कभी नाही कारण ही सेमी फायनल आहे कोणाला मिळेल फायनलचं तिकीट विकास 7 की यश फायटर्स पहिल्या हाफ मध्ये सर्वांना वाटलं होतं की यश फायटर्स कडे हा सामना झुकताय परंतु विकास 7 ने सांगितलंय आम्ही नेहमी चुरशीच्या लढती लढतो ये क्या हुआ है निर्णय पंच घेतात खेळाडू नाही त्यामुळे पंचांनी निर्णय घेऊ द्यात 26-25 1चा फासला बीव्ही पॅन्थर्स आणि अवंती 11 दोन्ही संघ शूज घालायची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे काय प्रेक्षक सामना आवडला का अजून नाही आवडलाय जोरदार टाळ्या होतात या दोन्ही टीमसाठी बिग क्लॅप बिग राऊंड ऑफ क्लॅप थँक्यू मॅचला सुरुवात होईल नो मोर रिव्ह्यू घेतला जाणार आहे इथेच एवढे उभे राहिले त्या सर्वांनी टाळ्यानंतर वाजवल्या नाही तर मग तुम्हाला तिकडे बाजूला टाकलं जाईल सो जोरदार टाळ्यानंतर आता ना नंतर मॅच सुरू होती स्वप्नील लोखंडे आलाय 26-25 25-26 मंचावरती 2 राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत राजेश सर आणि गीता मॅडम त्यांना सुद्धा हा थरार बघत असताना जुने दिवस आठवत असतील लास्ट 1 मिनिट ज्या कुणाला वेळेचं महत्व नाही जो वेळ पाळत नाही त्यांनी हा 1 मिनिट पहा या 1 मिनिटामध्ये काय काय घडतंय आणि काय काय नाही ते तुम्हाला आता इथं बघायला मिळणार आहे पंचवीस 26-25 विसल वाजली आहे चढाईसाठी कोण येईल सामन्याची डिसायडर रेड काय अभि इथे गुण मिळवेल का नरेश कोर्टच्या बाहेर आहे ज्या वेळेला मॅच मध्ये आशा जिवंत करायचं होतं मॅचला जिवंत करायचं होतं अशा वेळेला यावेळेला पोहोचलंय ये होईना बात यशच्या हाती यश लागलंय आणि इथं सिंगल पॉइंट मिळेल विकास 7 ला एक विकास 7च्या प्रशंसकांमध्ये धडकी भरलेली असणार आहे कारण कालच्या रात्रीमधील शेवटचा सामना असाच होता फक्त आता 2चा वाचलाय काल 1चा वाचला होता
काही बजर रेड असेल का? स्वप्नील लोखंडे आलाय, शांत चित्ताचा खेळ, त्याच्या माध्यमातून किक लगावली आहे नितीन शेखरला, सिंगल पॉइंट, मॅच फिनिश, सामना जिंकलाय विकास सेवन आणि पहिला संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय विकास सेवन. समोर कुणी नाचायचं नाहीये, प्लीज नाचायचं नाहीये.